Unit 2, Fourier transform. पहिल्यांदा आपण इन्फायनाइट फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स, एफ कॅपिटल आहे, ठीक आहे, त्याची डेफिनेशन बघायची आहे. ठीक आहे, इन्फायनाइट फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ function f of x. Let f of x be any function of x defined on open interval minus infinity to infinity, and it is continuous and integrable in open interval minus infinity to infinity. Then the Fourier transform of f of x is denoted by fs, f small, s of s small. जसं लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये आपण नोटेशन होतं एफ ऑफ एस, तसं. ठीक आहे, आर एफ कॅपिटल ऑफ एफ ऑफ एक्स अँड डिफाईन ॲज, आणि याची डेफिनेशन बघा. लक्षात ठेवा, एफ ऑफ एस इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स ई रेस टू माइनस आय एस एक्स डी एक्स. ठीक आहे, ई रेस टू माइनस आय एस एक्स डी एक्स हे इंटिग्रेशन, हे इन्फायनाइट फोरियर ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन आहे. ठीक आहे, आर आर एफ ऑफ एस इज इक्वल टू इंटिग्रेशन माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स ई रेस टू आय एस एक्स डी एक्स. बघा, ई रेस टू इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, दोन्ही पैकी एक वापरायचं. अजून एक डेफिनेशन आहे, फॉर्म्युला 1/√2π माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स ई रेस टू आय एस एक्स डी एक्स. ठीक आहे, ह्याच्यातला एक फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे, पण तिन्ही तुम्हाला माहित पाहिजेत. ऑब्जेक्टिव्ह मध्ये आलं तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की फोरियर ट्रान्सफॉर्मचे कुठलं आहे डेफिनेशन. ठीक आहे, नेक्स्ट, इनव्हर्स इनफायनाइट इनव्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म. इफ Fourier transform of f of x is equal to f of s, then f of x is called infinite inverse Fourier transform of f of s. जसं आपण लॅपलास मध्ये शिकलो तसंच L of f of t is equal to f of s. तर त्याचा इनव्हर्स काय, सेम तसंच. f of x is equal to f inverse Fourier transform infinite f of s is equal to 1/2π इंटिग्रेशन माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एस ई रेस टू आय एस एक्स डी एक्स डी एस. सेम दुसरा फॉर्म्युला सुद्धा आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2π इंटिग्रेशन माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एस ई रेस टू माइनस आय एस एक्स डी एस. अजून एक फॉर्म्युला आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इनवर्स इनफायनाइट फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/√2π माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इंटिग्रेशन एफ ऑफ एस ई रेस टू माइनस आय एस एक्स डी एस. ओके, तर हे सगळे फॉर्म्युले तुमच्या लक्षात असले पाहिजेत. नेक्स्ट, हे फॉर्म्युले आपण बघितलेत एफ वाय ला सुद्धा, कॉस थिटा इक्वल टू ई रेस टू आय थिटा प्लस ई रेस टू मायनस आय थिटा अपॉन 2, साइन थिटा इक्वल टू ई रेस टू आय थिटा मायनस ई रेस टू मायनस आय थिटा अपॉन 2i. हायपरबोलिक कोसाइन ई रेस टू थिटा प्लस ई रेस टू मायनस मायनस थिटा अपॉन 2, and hyperbolic sin theta is equal to e raised to I theta minus e raised to minus I theta e raised to theta minus e raised to minus theta upon 2. ठीक आहे, हे फॉर्म्युले आपण एफ वाय ला बघितले, ते इथं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज रिलेशनशिप बिटवीन द फोरियर ट्रान्सफॉर्म अँड लॅपलास ट्रान्सफॉर्म. फोरियर आणि लॅपलास ट्रान्सफॉर्म मधलं रिलेशन आपल्याला माहित पाहिजे. We define a function f of t as, f of t function कसे, e raised to minus xt phi of t when t is greater than 0, when t is greater than 0. Okay, and f of t equal to 0 when t is less than 0.
म्हणजे हा इंटरवल काय आहे, पहिलं जे आहे e - xt phi of t, 0, हा इंटरवल आहे. ठीक आहे. आणि इथं काय आहे, -∞, 0. लेस आहे ना, लेस दॅन 0, टी इज लेस दॅन 0 असताना एफ ऑफ टी 0 आहे. ठीक आहे. बाय डेफिनेशन फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू इंटिग्रेशन -∞ to infinity e raised to -i y t f of t dt. हा, ओके. हा फॉर्म्युला घेतलाय आपण कुठून, इथून. लक्षात आलं का, एक नंबर दिलाय ना तो, आपण शक्यतो तोच वापरायचा आहे. हा, आता आपल्याला जसा एफ ऑफ टी इंटरवल मध्ये दिलाय, बरोबर ना, वेन टी इज ग्रेटर दॅन 0 अँड वेन टी इज लेस दॅन 0. त्यानुसार आपण काय करायचं, हे इंटिग्रेशन डिवाइड करायचं. -∞ to 0 अँड 0 to ∞ मध्ये डिवाइड केलं. आता -∞ to 0 म्हणजे टी इज लेस दॅन 0 च्या इंटरवल मध्ये येईल. मग एफ ऑफ टी त्यावेळी काय आहे, 0. इथं आला 0. ओके. आणि इथं बघा 0 to ∞ इंटिग्रेशन म्हणजे टी इज greater than 0. So e raised to -yt into f of t is equal to e raised to -xt phi of t dt. ओके. पहिली टर्म आता पूर्ण 0 झाली. राहिलेली काय करायची, आपण सिम्प्लिफाय करायची. e raised to -yt iyt आणि e raised to -xt. मायनस कॉमन काढा, टी कॉमन काढा, काय राहील, e raised to -x plus iy t phi of t. ठीक आहे. ठीक आहे. लेट x plus iy equal to s. So integration becomes 0 to infinity e raised to -st phi of t dt. मग हा फॉर्म्युला कुठला आहे, आपण गेल्या युनिट मध्ये बघितलंय. हा लाप्लास ट्रान्सफॉर्म आहे, बरोबर आहे, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ phi of t. So we get relation Fourier transform of f of t equal to Laplace transform of phi of t. ठीक है, this is the required relation between Fourier and Laplace transform. नेक्स्ट जसं आपण लॅप्लास ट्रान्सफॉर्म किंवा इनव्हर्स लॅप्लास ट्रान्सफॉर्म मध्ये थेरम बघितले, त्यात सुद्धा लिनियर प्रॉपर्टी होती, इथं सुद्धा लिनियर प्रॉपर्टी आहे. इफ C1 C2 are arbitrary constants, then Fourier transform of C1 f of x plus C2 g of x, okay, is equal to C1 Fourier transform of f of x plus C2 Fourier transform of g of x. Okay, or तुम्ही स्मॉल लेटर पण घेऊ शकता. Fourier transform of a f of x plus b g of x is equal to a f bar of p. म्हणजेच काय, Fourier transform of f of x, ठीक आहे, प्लस b g bar of p म्हणजे Fourier transform of g of x. इथं g स्मॉल घेतलाय. ठीक आहे, बघा लेफ्ट साइडला पण स्मॉल आहे, त्यानुसार राईट साइडला पण स्मॉल आहे. प्रूफ वेअर ए अँड बी आर आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट सारखेच आहेत, प्रूफ पण सारखंच होईल, पण थोडस नोटेशन मध्ये चेंज करावं लागेल. लेफ्ट साइड घ्या, फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ C1 f of x प्लस C2 g of x. f and g कॅपिटल आहे. बाय डेफिनेशन ऑफ फोरियर ट्रान्सफॉर्म तो फॉर्म्युला यूज केला, -∞ to ∞ इंटिग्रेशन e raised to -isx आणि f of x च्या जागी काय लिहितं, C1 f of x प्लस C2 g of x dx. ओके. नेक्स्ट स्टेपला आपण e raised to -sx मल्टिप्लाय करायचं आतमध्ये ब्रॅकेटच्या आत, आपल्याला ही स्टेप मिळेल. आणि इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, लिनियर प्रॉपर्टी इंटिग्रेशन ऑपरेटर सॅटिस्फाय करतो. इंटिग्रेशन सेपरेट केलं,
इंटिग्रेशन मधून आपण कॉन्स्टंट बाहेर घेतो इंटिग्रेशनच्या, बरोबर आहे. नेहमीच लिनियर प्रॉपर्टी तिथे सॅटिस्फाय होते इंटिग्रेशन मध्ये. बाहेर घेतला पण C1 C2 इंटिग्रेशनच्या बाहेर. आता हा जो C1 आहे कॉमन घेतला आपण बाहेर इंटिग्रेशनच्या, इंटिग्रेशन पासून पुढचा हा फॉर्म्युला कुठला आहे, फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, पुन्हा सेकंड इथं C2 नंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे तो फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ जी ऑफ एक्स. संपलं. ठीक आहे, इज द प्रूफ. नेक्स्ट, चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. Change of scale property. If f of s is the Fourier transform of f of x, then 1 upon a into f of s by a is the Fourier transform of f of ax. Okay. Proof. We have to prove that Fourier transform of f of ax is equal to 1 upon a f of small f of s by. So we have given, since Fourier transform of f of x is equal to integration minus infinity to infinity e raised to minus isx f of x dx, याला आपण f of s म्हणतो. ठीक आहे. आता x जागी ax रिप्लेस करायचा, काय होईल इथं, Fourier transform of f of ax is equal to integration minus infinity to infinity e raised to मायनस आय एस एक्स. हे असंच राहणार, कारण आपण फक्त काय बदलायचंय, फंक्शन मधला x च्या जागी ax घ्यायचंय. मग एफ ऑफ ax dx. ठीक आहे. ओके, आता इथं पुट करा. ax च्या जागी t पुट करायचं. ठीक आहे. दिस इम्प्लाइज a this implies a dx is equal to dt. बरोबर आहे. ओके, so this implies dx is equal to dt by a, राईट. आणि लिमिट सुद्धा कसं होणार बघा, वेन x इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी, t इक्वल टू पण मायनस इन्फिनिटीज होईल. बरोबर आहे. आणि वेन x इज इक्वल टू इन्फिनिटी, t इक्वल टू इन्फिनिटीच राहणार. म्हणजे लिमिट चेंज होणार नाही इंटिग्रेशन. ठीक आहे. ओके, लक्षात आलं. ते पुट केलं आपण ई रेस टू एक्स इज इक्वल टू काय येईल, या रिलेशन वरून एक्स इज इक्वल टू टी बाय ए. एक मिनिट. अँड एक्स इज इक्वल टू टी बाय ए. हा, हे आपण पुट केलं. पुट केलं बघा. टी बाय 1 अपॉन ए जे ते बाहेर येईल कॉमन. इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी तसंच राहील. ई रेस टू मायनस आय एस बाय ए इंटू टी एफ ऑफ टी डी टी. ओके, ठीक आहे. लक्षात आलं. आता हा फॉर्म्युला कुठला झाला, हा झाला एफ ऑफ एस बाय ए बाय डेफिनेशन ऑफ फोरियर ट्रान्सफॉर्म. संपलं. लक्षात आलं. प्रूफ ही झाली चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी इन फोरियर ट्रान्सफॉर्म. आता नेक्स्ट, आता हे ट्रान्सफॉर्म आपण घेतोय, पण डेफिनेशन आपण कोसाइन, फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन नाही सांगितलेली तुम्हाला. ठीक आहे. तर इथं
फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म तुम्हाला डेफिनेशन माहित पाहिजे, पण ती ही अशी आहे. एक मिनिट. फोरियर ट्रान्सफॉर्म, कोसाइन ट्रान्सफॉर्म. नोटेशन है फोरियर कोसाइन ट्रांसफॉर्म ऑफ f of x is equal to 0 to infinity f of x into cos sx dx. ही आहे फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन. ओके, आता हे रिमेंबर करा, ही डेफिनेशन इथं यूज केले. ही डेफिनेशन आहे. पुन्हा आपण नेक्स्ट लेक्चरला ते बघूच. फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ f of x by a. इथं स्टेटमेंट बघा, इफ fc of s is the Fourier cosine transform of f of x, then show that Fourier cosine transform of f of x by a is a into Fourier transform cosine transform. Fourier cosine transform हे इक्वल टू दाखवायचं आपल्याला. ठीक आहे. Cosine Fourier cosine transform of f of x by a is equal to, by definition, f of x by a into cos sx dx. ओके, ठीक आहे. आता इथं पुट केलं. पुट काय केलं आपण? पुट x by a इक्वल टू t, x by a इक्वल टू t पुट केलं, म्हणजेच x इज इक्वल टू काय होईल? at, बरोबर आहे. आणि dx इज इक्वल टू a dt. ठीक आहे. when x equal to 0, t equal to 0, when x equal to infinity, t equal to infinity. लिमिट मध्ये काही चेंज होणार नाही, बरोबर आहे. ओके, मग ते पुट केलं आपण इथं बघा, f ऑफ x बाय च्या जागी f ऑफ t झालं, cos s x इज इक्वल टू at आणि dx इज इक्वल टू a dt. हे पुट केलं आपण. ओके, लक्षात आलं का? ठीक आहे. आता हा a dt मधला a आपण पुढे घ्यायचा. म्हणजे a इंटिग्रेशनच्या बाहेर आणि इंटिग्रेशनच्या आत काय राहणार? f ऑफ t cos sat dt. आता f ऑफ s ज्यावेळी म्हणतो त्यावेळी इथं फक्त s असतो कॉस मध्ये, बरोबर आहे. आता इथं आलंय काय? cos sat. ठीक आहे, म्हणजे इथं काय होईल? a इंटू फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म ऑफ as. ओके, ठीक आहे. नोट्स देत असताना मी आता तुम्हाला फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म त्या नोट्स मध्ये ऍड करून देईन. आपण स्टडी मटेरियल मध्ये ते अपलोड करणार आहे. Similarly, to prove that फोरियर साइन ट्रान्सफॉर्म, आता हे काय साइन ट्रान्सफॉर्म आहे, म्हणजे याची डेफिनेशन अशी आहे की साइन ट्रान्सफॉर्म ऑफ f of x फोरियर 0 टू इन्फिनिटी f of x कॉसच्या जागी आता जे प्रूफ झालं तिथं साइन sx dx. सेम, फक्त तिथं काय येईल? साइन. सेम प्रूफ तसंच करायचं, तेच प्रूफ पुटिंग पण तेच करायचं. तर हे सुद्धा तुम्हाला येईल हे आताच प्रूफ बघून. नाउ शिफ्टिंग प्रॉपर्टी. If f of s is the Fourier transform of f of x, then e raised to minus I as f of s is the Fourier transform of capital F of x minus a. बरोबर आहे.
म्हणजे हा कॅपिटल एफ ऑफ एक्स मायनस एचं फोरियर ट्रान्सफॉर्म आपल्याला ई रेस टू मायनस आय एस एफ ऑफ एस हे दाखवायचं आहे. ठीक आहे, या लेफ्ट साइड फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स मायनस ए बाय डेफिनेशन ऑफ फोरियर ट्रान्सफॉर्म इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस एक्स आय एस एक्स एफ ऑफ एक्स मायनस ए टी एक्स. ठीक आहे. पुट करा, एक्स मायनस ए इक्वल टू टी पुट केलं, एक्स मायनस ए इक्वल टू टी म्हणजे एफ ऑफ काय झालं, टी आलं. ठीक आहे, पण एक्स इज इक्वल टू काय होईल, दिस इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू टी प्लस ए किंवा ए प्लस टी, बरोबर आहे. अँड डी एक्स इज इक्वल टू डी टी. व्हेन एक्स इक्वल टू मायनस इन्फिनिटी, बघा इथं मायनस इन्फिनिटी टू मायनस ए इक्वल टू टी म्हणजे मायनस इन्फिनिटी ते मायनस इन्फिनिटी तसंच राहील. ओके, लिमिट मध्ये चेंज होणार नाही. ठीक आहे, आता ई रेस टू मायनस आय एस ए प्लस टी हे सेपरेट केलं आपण, ई रेस टू मायनस आय एस ए इंटू ई रेस टू मायनस आय एस टी एफ ऑफ टी डी टी. जे कॉन्स्टंट वाटते आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टी करत असताना बघा, ई रेस टू मायनस आय एस ए, इथं टी कुठं आहे का नाही, म्हणजे ते कॉन्स्टंट आहे, ते बाहेर घेतलं आपण इंटिग्रेशनच्या. हा, इंटिग्रेशनच्या आत करायला मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इंटिग्रेशन ई रेस टू मायनस आय एस टी एफ ऑफ टी डी टी. हा उरलेला जो फॉर्म्युला आहे तो कसला आहे, हा फोरियर ट्रान्सफॉर्मचा आहे एफ ऑफ टीचा, म्हणजेच एफ ऑफ एस. सो ई रेस टू मायनस आय एस ए इंटू एफ ऑफ एस. ठीक आहे, नेक्स्ट modulation theorem. If f of x has the Fourier transform of f of s, then f of x cos ax has the Fourier transform 1 upon 2 f of s minus a plus 1 upon 2 f of s plus a. हा f म्हणजे काय, स्मॉल f, हा फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स, एफ काय, फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स, बरोबर आहे. ठीक आहे, हे प्रूव्ह करायचंय. तर रिकॉल cos theta equal to e raised to I theta plus e raised to minus I theta upon 2 हा फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला. काय करायचंय, फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स कॉस ए एक्स हे फाइंड आउट करायचं. ठीक आहे, सो फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स कॉस ए एक्स इज इक्वल टू बाय डेफिनेशन ऑफ फोरियर ट्रान्सफॉर्म इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी e raised to minus I एस एक्स एफ ऑफ एक्स कॉस ए एक्स डी एक्स. ठीक आहे, आता इथं आपण एक्सपोनेन्शियलचा फॉर्म्युला वापरायचा आहे कॉसचा. सो कॉस ए एक्स इज इक्वल टू ई रेस टू आय ए एक्स प्लस ई रेस टू मायनस आय ए एक्स अपॉन 2. ठीक आहे, आता हा 1 अपॉन 2 जो आहे तो बाहेर येईल, कॉमन येईल, कॉन्स्टंट आहे तो. ठीक आहे, सो 1 अपॉन 2 कॉमन काढले, बरोबर आहे. आणि हे उरलेली जी टर्म आहे इथं फॉर्म्युला पुट केल्यानंतर ई रेस टू मायनस आय एस एक्स एफ ऑफ एक्स ह्याने आतमध्ये मल्टिप्लाय केलं आपण. ठीक आहे, म्हणजे बघा आता ही टर्म काय होईल, ई रेस टू आय एस एक्स इंटू ई रेस टू आय एक्स, बरोबर आहे. म्हणजे इज इक्वल टू आय एस एक्स प्लस आय ए एक्स
हे मायनस आहे, बरोबर आहे. आता इथून कॉमन काढले काय, नेक्स्ट इथं काय होईल, ई मायनस आय कॉमन काढतो. ठीक आहे, म्हणजे एस इथं मध्ये प्लस आहे, म्हणजे मायनस ए इंटू एक्स. ठीक आहे, हे इथं आलं ई रेस टू मायनस आय एस मायनस ए एक्स. सिमिलरली आता आपण काय करणार, ई रेस टू मायनस आय सिक्स इंटू ई रेस टू मायनस आय एक्स. ठीक आहे, तिथं येणार आपल्याला सिम्प्लिफाय केल्यावर ए रेस टू मायनस आय एस प्लस ए एक्स. ठीक आहे, इंटिग्रेशन लिनियर प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतं, इंटिग्रेशन सेपरेट केलं. ठीक आहे, आता हा जो फॉर्म्युला आहे, पहिली टर्म हे आहे फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, पण इथं एक्स एस च्या जागी काय, एस मायनस ए, म्हणजे एफ ऑफ एस मायनस ए येईल त्याचं, बरोबर आहे. इथं बघा एस च्या जागी एस प्लस ए, म्हणजे इथं येणार एफ ऑफ एस प्लस ए, 1/2 इंटू एफ ऑफ एस मायनस ए प्लस एफ ऑफ एस प्लस ए. ठीक आहे, हे झालं प्रूफ, हेन्स द प्रूफ. ठीक आहे, नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह थेरम. डेरिव्हेटिव्ह थेरम जसं आपण डेरिव्हेटिव्ह लॅपलास मध्ये केलंय, फक्त डेफिनेशन इथं आता फोरियरची वापरायची आपल्याला. ठीक आहे, द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स काय, एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह इज, ह्याचं फोरियर ट्रान्सफॉर्म जर काढलं तर आय एस एफ ऑफ एस हे येतं, वेअर एफ ऑफ एस इज द फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स. स्टेटमेंट कळलंय? ठीक आहे, मग एफ ऑफ एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय, फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, बाय डेफिनेशन, बाय डेफिनेशन ऑफ फोरियर ट्रान्सफॉर्म, इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस आय एस एक्स एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. ओके, आता इथं आपण काय करायचं, इंटिग्रेशन बाय पार्ट. ठीक आहे, ई रेस टू आय एस एक्स हे कॉन्स्टंट ठेवले पहिली टर्म, आणि इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस आय एस एक्स, सॉरी ई रेस टू मायनस आय एस एक्स कॉन्स्टंट ठेवले आपण. ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, एफ ऑफ एक्स ई रेस टू मायनस आय एस एक्स, बरोबर आहे. आणि लिमिट, लिमिट आपल्याला दिलंय मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ओके, आता पुढे इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी, डेरिवेटिव ऑफ ई रेस टू मायनस आय एस एक्स, ई रेस टू मायनस आय एस एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ मायनस आय एस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो मायनस आय एस येईल. ठीक आहे, डेरिवेटिव्ह, आणि इंटिग्रेशन ऑफ पुन्हा एफ डॅश ऑफ एस, एफ डॅश ऑफ एक्स ते येईल एफ ऑफ एक्स. लक्षात आलं? ठीक आहे, ओके, हे बाय पार्ट झालं. आता पहिला ब्रॅकेट बघा, एक्स इक्वल टू इन्फिनिटी पुन्हा पहिलं पुट केलं तर ई रेस टू मायनस इन्फिनिटी येईल, म्हणजे 1 ई रेस टू इन्फिनिटी, म्हणजे पहिली टर्म काय येईल, ह्याची पहिली झिरो टर्म येईल मायनस एफ ऑफ एक्स वेन एक्स इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी, मायनस इन्फिनिटी एफ ऑफ मायनस इन्फिनिटी, आणि ई रेस टू
ई रेस टू इन्फिनिटी येईल, बरोबर आहे. आणि हे एफ ऑफ इन्फिनिटी. ओके. आता आपण इथं कन्सिडर केलं इफ एफ ऑफ एक्स टेन्स टू 0 ॲज एक्स टेन्स टू प्लस मायनस इन्फिनिटी. इथं येणाऱ्या दोन्ही टर्म काय होतील, 0 होतील, बरोबर आहे. इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 ॲज एक्स टेन्स टू प्लस मायनस इन्फिनिटी. ठीक आहे. आता उरलेली जी टर्म आहे हे मायनस आय एस, इथलं मायनस आणि बाहेरचं मायनस हे प्लस होईल, म्हणजे आणि आय एस बाहेर येतील. इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स ई रेस टू मायनस आय एस एक्स डी एक्स, बरोबर आहे. हा फॉर्म्युला कसला आहे, आय एस सोडून फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे त्याला आय एस एफ ऑफ एक्स. Therefore, Fourier transform of f dash of x is equal to is f of x if f of x tends to 0 as x tends to plus minus infinity. म्हणजे हे रिझन आणि कन्सिडरेशन आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामुळे काय झालं, इथं 0 आला पहिली टर्म. ओके. नेक्स्ट थेरम, एक्सटेन्शन थेरम ऑफ 7 म्हणजे डेरिव्हेटिव्ह थेरमचं एक्सटेन्शन आहे. ओके. टू शो दॅट Fourier transform of f, nth derivative of Fourier transform of f is equal to is. इथं बघा, इथं is आलंय, पहिला थेरम is raised to n into f of s, where Fourier transform of f of x is equal to f of s. Okay. If the first n minus 1 derivative of f of x vanish, पहिले n minus 1 डेरिव्हेटिव्ह जे आहेत सगळे ते व्हॅनिश म्हणजे 0 होतील आयडेंटिकली सगळे ॲज एक्स टेन्स टू प्लस मायनस इन्फिनिटी. हे डेरिव्हेटिव्ह हे सगळे 0 होतील असं कन्सिडर करून आपण हा थेरम स्टेट केला. ठीक आहे. सपोज तेच कन्सिडर केलं. Suppose first n minus 1 derivatives of f of x vanish as x tends to plus minus infinity. पहिले n minus 1 डेरिव्हेटिव्ह सगळे व्हॅनिश होतील असं कन्सिडर करूनच आपण पुढे प्रूफ सुरू करतोय. फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ nth डेरिव्हेटिव्ह ऑफ f कॅपिटल F is equal to by definition minus infinity to infinity nth डेरिव्हेटिव्ह ऑफ f into e raised to minus I sx dx ही डेफिनेशन आहे, बरोबर आहे. फंक्शन बदलेल त्यानुसार इथं बदल होतो इंटिग्रेशनच्या. ठीक आहे. ई रेस टू मायनस आय एस एक्स कॉन्स्टंट ठेवला आपण. ठीक आहे. आणि nth डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ह्याचं इंटिग्रेशन घेतलं, ते काय होईल, एक ने कमी होईल, म्हणजे n मायनस 1 डेरिव्हेटिव्ह n-1 डेरिव्हेटिव्ह होईल, बरोबर आहे. ठीक आहे. मायनस इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ओके. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू मायनस आय एस एक्स म्हणजे काय होईल, ई रेस टू मायनस आय एस एक्स मायनस आय एस इंटू इंटिग्रेशन ऑफ nth डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ म्हणजे काय होईल, डी एफ चं n-1 होईल dx. ओके. आता पहिलं आपण काय करतोय, आधीच कन्सिडर केलंय फर्स्ट n डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स व्हॅनिश ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी प्लस मायनस इन्फिनिटी. आणि आता आपलं इथं इथं लिमिट जे आहे ते मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी आहे, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. त्यामुळे पहिला ब्रॅकेट जो आहे तो 0 होईल आणि उरलेलं काय होईल, हे मायनस आय एस एक्स इंटिग्रेशनच्या बाहेर म्हणजे प्लस आय एस
इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी n मायनस वन द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ई रेस टू मायनस आय एस एक्स डी एक्स, म्हणजे आय एस रेस टू वन फोरियर ट्रान्सफॉर्म. हा फॉर्म्युला कसला आहे? फोरियर ट्रान्सफॉर्म. फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ n मायनस वन द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ. ओके. सिमिलरली आपण हे सेम कंटिन्यू करू शकतो. कुठपर्यंत? n पर्यंत. सो फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ n डेरिव्हेटिव्ह ऑफ f इज इक्वल टू, हे आता हा जो ब्रॅकेट आहे मी सर्कल केला आता ते, ठीक आहे, सर्कल केलेलं आहे. पुढे कंटिन्यू आपण करत जाणार ना. फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ n मायनस वन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ f, पुन्हा सेम प्रोसिजर फॉलो होणार. बरोबर आहे, सेम प्रोसिजर. पुन्हा आय एस येणार. बरोबर आहे, पुन्हा आय एस येणार. म्हणजे प्रत्येक वेळी हे इक्वल टू जे आलंय, बरोबर, प्रत्येक वेळी आपण पुन्हा इथं एफ फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एन मायनस वन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ, पुन्हा तिथं आपण करणार. हे रेड सर्कल केलंय ना, पुन्हा सेम आता केलेलं पुन्हा जाणार. म्हणजे आय एस पुन्हा येणार, म्हणजे आय एस स्क्वेअर होईल. बरोबर आहे. पुन्हा आपण कंटिन्यू असं करत 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 कुठपर्यंत जायचंय? एफ ऑफ फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स पर्यंत. म्हणजे इथं एन वेळा आय एस आय एस आय एस येतील, म्हणजे आय एस रेस टू एन and Fourier transform of f of x, and Fourier transform of f of x is equal to f of s. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हे आलंय. ठीक आहे. आता मगाशी आपण बघितल्यात फोरियर ट्रान्सफॉर्मच्या वेगवेगळ्या डेफिनेशन बघितल्यात. जर दुसरी डेफिनेशन आपण अप्लाय केली तर हे जे आउटपुट जे आलंय आपल्याला, ह्या आता थेरम प्रूव्ह केलंय, ते थोडं चेंज होईल. कसं चेंज होईल? इफ वी अडॉप्ट द डेफिनेशन Fourier transform of nth derivative of f is equal to minus infinity to infinity nth derivative of f with respect to x into I sx dx. ही जर डेफिनेशन आपण अडॉप्ट केली, आपण काय केलंय? डेफिनेशन कुठली वापरली? इथं बघा, ई रेस टू मायनस आय एस एक्स आहे. इथं मायनस ई रेस टू मायनसच्या ऐवजी इथं समजा आपण ई रेस टू आय एस एक्सच वापरलं तर काय होईल? येणार जे आपलं फाइंडिंग काय होईल इथं? एफ फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ इज इक्वल टू मायनस आय एस एक्स रेस टू एन. मायनस येईल इथं आपलं, बघा मी सर्कल केलंय ग्रीन मध्ये वरती, प्लस आय एस रेस टू एन आहे. बरोबर आहे, ते येणार मायनस आय एस रेस टू एन एफ ऑफ एस. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे कॉन्व्होल्युशनची. कॉन्व्होल्युशन एफ स्टार जी. एफ स्टार जी म्हणजेच काय? तर 1 स्क्वेअर रूट 2 पाय मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ यू इंटू जी ऑफ एक्स मायनस यू डी यू. ही डेफिनेशन नेक्स्ट थेरम मध्ये आपण यूज करायची. ठीक आहे. आता हा जो नेक्स्ट थेरम आहे, ठीक आहे, त्याचं प्रूफ आपण दुसऱ्या नोट्स मधून घेऊ. कॉन्व्होल्युशन थेरम. Convolution theorem. If Fourier transform of f of x and Fourier transform of g of x are the Fourier transforms of the function f of x and g of x respectively. f of x हे Fourier transform of f of x है, f of g of x हे काय? Fourier transform of g of x है. Then the Fourier transform of the convolution
ऑफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स. आता डेफिनेशन आपण बघितले. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्सचं कॉन्व्होल्युशन is the product of their Fourier transforms, that is f of x star g of x is equal to Fourier transform of f of x into Fourier transform of g of x. हे प्रोडक्ट आहे त्याचं कॉन्व्होल्युशन. म्हणजे लेफ्ट साइड काय आहे, कॉन्व्होल्युशन आहे. राईट साइडला काय आहे, इज द प्रोडक्ट ऑफ देअर फोरियर ट्रान्सफॉर्म. प्रोडक्ट. ठीक आहे. प्रूफ. फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स स्टार जी ऑफ एक्स म्हणजे कॉन्व्होल्युशन ऑफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स स्टार म्हणजे. ठीक आहे. बाय डेफिनेशन ऑफ फोरियर ट्रान्सफॉर्म it is equal to minus infinity to infinity f star g of x into e raised to minus isx dx. ओके. आता कॉन्व्होल्युशनची डेफिनेशन वापरायची आपण. एफ ऑफ एक्स स्टार जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय, मग अशीच थेरम बघितलं आपण, डेफिनेशन बघितले. 1/2 इंटिग्रेशन यू. आता आपण बदललं, चेंज केलं तिथं बरं का, व्हेरिएबल यू, कारण एक्स एकदा झालंय बाहेर. 1/2 इंटिग्रेशन यू इज इक्वल टू मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ यू जी ऑफ एक्स मायनस यू डी यू बाहेर ए रेस टू मायनस आय एस एक्स डी एक्स. ठीक आहे. ऑर्डर चेंज करायची इथं आता. 1 एफ ऑफ यू 2 यू व्हेरिएबल आहे, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी यूचं घेतलं. ठीक आहे. इंटिग्रेशन एक्सचं लिमिट काय, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी जी ऑफ एक्स मायनस यू इंटू ई रेस टू मायनस आय एस एक्स डी एक्स. बाहेर यू घेतला. ठीक आहे. ऑर्डर चेंज केली. आता फक्त जी साठी आतमध्ये जे इंटिग्रेशनचे जी आहे त्याच्यासाठी एक्स मायनस यू इक्वल टू टी पुट केला. ठीक आहे. सो डी एक्स इज इक्वल टू डी टी. एक्स मायनस यू इक्वल टू टी. सो आपल्याला मिळाला जी ऑफ टी. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, इथं 1/2 आहे. मी सर्कल केलं बघा, ते एफ ऑफ यू आपण 1/2. आता इथं ऍडजस्टमेंट केली आपण. 1/2 काय केलं, 1/√2 इंटू स्क्वेअर 1/√2 केलं. ठीक आहे. आता इथं बघा, एक्स इज इक्वल टू काय होईल, एक्स इज इक्वल टू टी प्लस यू. ते आपण पुट केलं सगळं, जी ऑफ टी ई रेस टू मायनस टी प्लस यू डी टी. एक्स इज इक्वल टू टी प्लस यू पुट करायचं, हे पुट केलं. ठीक आहे. डी यू डी टी इंटू डी यू. आता ई रेस टू यू, ह्या ई रेस टू मायनस आय टी प्लस यू मध्ये ई रेस टू आय एस यू पण आहे. बरोबर आहे. तो बाहेर घेतला फॅक्टर त्यातला, सेपरेट करा. ब्रॅकेटमध्ये येईल 1/2 इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी जी ऑफ टी इंटू ई रेस टू मायनस आय एस टी डी टी. ठीक आहे. हे सेपरेट पुन्हा केलं. 1/√2 मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इंटिग्रेशन एफ ऑफ यू ई रेस टू मायनस आय एस यू डी यू. ओके. उरलेलं काय केलं, 1/√2 मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी जी ऑफ टी रेस टू मायनस आय एस टी डी टी. ठीक आहे. संपलं. मग पहिलं जे इंटिग्रेशन आहे हे काय आहे,
ठीक आहे. इथं पुन्हा व्हेरिएबल चेंज केला, u च्या जागी x पुट केला. ठीक आहे. 1/√2π मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स इंटू ई रेस टू मायनस आय एस एक्स डी एक्स. ओके. आणि सेकंड इंटिग्रेशन 1/√2π इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ई रेस टू जी ऑफ एक्स इंटू ई रेस टू मायनस आय एस एक्स डी एक्स. ठीक आहे. बाय प्रॉपर्टी ऑफ डिफायनाइट इंटिग्रल. हे काय आहे? फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स, पहिला जो ब्रॅकेट आहे तो, सेकंड ब्रॅकेट आहे फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ जी ऑफ एक्स. हेन्स द प्रूफ. हेन्स द प्रूफ. इथं प्रूफ संपलं. ठीक आहे. एक तर हे प्रूफ फॉलो करा, किंवा हे करा. सेम आहे, तेच आहे. ठीक आहे. पण मी इथं काय केलं, इथून पुढं स्टेप वाढवले. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द फोरियर ट्रांसफॉर्म ऑफ f of x is equal to x when mod x is less than equal to a, mod x is less than equal to a, and f of x equal to 0 when mod x is greater than a. ठीक आहे. गिवन दॅट f of t, x जागी t घेतलं. आता हे काय आहे, mod x is less than or equal to a म्हणजे काय, क्लोज इंटरवल आहे. क्लोज इंटरवल आहे हा, मायनस a टू a, क्लोज इंटरवल. So f of t equal to t when minus t is less than equal to t is less than equal to a, and f of t equal to 0 when mod t is greater than a, म्हणजे ओपन इंटरवल आहे, मायनस a टू a. ठीक आहे. therefore फोरियर ट्रान्सफॉर्म f of t equal to डेफिनेशन फोरियर ट्रान्सफॉर्म ची मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इंटिग्रेशन ई रेस टू मायनस आय एस टी एफ ऑफ टी डी टी. आता आपल्याला जसे इंटरवल दिलेत तसे या इंटिग्रेशनचे भाग करायचे. काय करायचं, मायनस इन्फिनिटी टू मायनस ए, ओके, मायनस ए टू ए, पुन्हा ए टू इन्फिनिटी, म्हणजे 0 मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी झालं. ठीक आहे. आता कुठल्या ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ टी काय आहे त्यानुसार चेंज करायचं. आता इथं हे पहिले इंटिग्रेशनला I1 घेतलंय, सेकंड इंटिग्रेशनला I2, थर्ड इंटिग्रेशनला I3, असे आपण पार्ट करून घेतलेत. म्हणजे एक 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 सोडवायचं. आता I1 इंटिग्रेशन कसं आहे, मायनस इन्फिनिटी टू मायनस ए ई रेस टू मायनस आय एस टी एफ ऑफ टी डी टी पुट केलं. टी इक्वल टू मायनस वाय, टी इक्वल टू मायनस वाय पुट केल्यानंतर काय होईल, लिमिटचं वेन टी इक्वल टू मायनस इन्फिनिटी वाय सुद्धा, वाय काय येईल, टी जर मायनस इन्फिनिटी असेल तर वाय काय येईल, इन्फिनिटी होईल. टी जर मायनस ए आहे तर वाय काय होईल, ए होईल. पुट करून बघितलं. आणि दुसरं इथं लिहायचं राहिले, डी टी इक्वल टू मायनस डी वाय होईल. बरोबर आहे, डी टी इक्वल टू मायनस डी वाय. हे सगळं पुट केलं इथं. ठीक आहे. आता आपल्याला इथं दिसतंय की मायनस डी वाय आहे. ओके, मायनस डी वाय, मायनस बाहेर घ्यायचं. बाहेर घेतल्यानंतर ते मायनस घालवायचं असेल तर काय करायचं, हे इंटिग्रेशन जे आहे ते चेंज करायचं. म्हणजे ए टू इन्फिनिटी होईल, इन्फिनिटी टू एच्या जागी ए टू इन्फिनिटी येईल, आणि मायनस डी वायचा तो डी वाय फक्त राहील. बरोबर आहे. सो आपल्याला मिळालं काय, इंटिग्रेशन ए टू इन्फिनिटी, हे इंटिग्रेशन झालं I1चं.
ठीक आहे, हे 1 नंबर आहे, त्या 1 नंबर मध्ये पुट करू. हे पुट केलं म्हणजे ए टू इन्फिनिटी आलं, मायनस ए टू मायनस ए टू ए इंटिग्रेशन राहिलं आणि ए टू इन्फिनिटी. ठीक आहे, मग आता ए टू इन्फिनिटी म्हणजे बघा, हे ए ओपन आहे बरोबर आहे. ठीक आहे, एच्या पुढे इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे, याच्यामध्ये फंक्शन काय आहे, 0 आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, इथं 0 आलं. ठीक आहे, बाकी पुन्हा इथं बघा, लास्ट इंटिग्रेशन ए टू इन्फिनिटी, पुन्हा इथं काय होईल, 0 बाय डेफिनेशन एफ ऑफ टी. आणि उरलं काय, एफ ऑफ टी इक्वल टू टी वेन टी इज इन बिटवीन मायनस ए टू ए. त्या डेफिनेशन नुसार आपल्याला इंटिग्रेशन असं मिळालं, मायनस ए टू ए ई रेस टू मायनस एस टी टी डी टी. ओके, आता हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं बाय पार्टने. टी कॉन्स्टंट ठेवला, ई रेस टू मायनस आय एस टी चं इंटिग्रेशन ई रेस टू मायनस आय एस टी अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस आय एस टी विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे मायनस आय एस आलं इथं. ठीक आहे, पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी 1 बरोबर आहे. पुन्हा इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू आय एस टी ई रेस टू मायनस आय एस टी अपॉन मायनस आय एस डी टी. लिमिट एकदम घेतलं बाहेर मी. ठीक आहे, पुन्हा हे इंटिग्रेशन आतमध्ये मायनस आय एस टी 1 अपॉन मायनस आय एस टी बाहेर घेतलं ते प्लस झालं 1 अपॉन आय एस. पुन्हा इंटिग्रेशन आतमध्ये ई रेस टू मायनस आय एस टीचं येणार, ई रेस टू मायनस आय एस टी अपॉन मायनस आय एस. ओके, लिमिट आपण काय अजून पुट केलेलं नाही. आता लिमिट पुट करा, हे टीच्या जागी मायनस ए टू ए. ठीक आहे, आता इथं एक चेंज काय होणार आहे, लास्ट स्टेप बघा, हे आय एस आहे आणि आय एस आहे म्हणजे आय स्क्वेअर इंटू एस स्क्वेअर, मायनस पुढे येणार. इथे चेंज झालं, पुट केलं, आय स्क्वेअर इक्वल टू -1 म्हणजे इथं प्लसच राहील. आय स्क्वेअर इक्वल टू -1 मायनस मायनस प्लस. ठीक आहे, इथं पुट केलं, ए पुट केलं आणि मायनस ए पुट केलं. ठीक आहे, 1 अपॉन आय एस कुठून कॉमन निघते ते काढले आपण, या दोन टर्म मायनस ए अपॉन आय एस ई रेस टू मायनस आय एस ए प्लस ई रेस टू आय एस ए. ए स्क्वेअर कुठून कॉमन काढता येते, 1 अपॉन सेकंड आणि फोर्थ टर्म म्हणजे ई रेस टू मायनस आय एस ए मायनस ई रेस टू एस ए. ओके, मगाशी आपण जे एक्सपोनेन्शियल मधले फॉर्म्युले रिकॉल केले कॉस आणि साइनचे, त्यानुसार इथं काय येईल आठवते का तुम्हाला, ई रेस टू आय थिटा प्लस ई रेस टू मायनस आय थिटा अपॉन 2, हे काय आहे, कॉस थिटा बरोबर आहे.
आता इथं फक्त हा न्यूमरेटरच आहे. हा म्हणजे 2 कॉस थिटा इथं 2 आहे. 2 कॉस एस ए होईल. सेम इथं तो फॉर्म्युला दुसरा रिकॉल केला तर आपण मगाशी रिकॉल केलाय, त्यामुळे इथे येईल -2i साइन ए. ठीक आहे. आता हे ही टर्म जी आहे मायनस ए बाय आय एस. ठीक आहे. आता याला रॅशनलाइज केलं ए आय एस इंटू मायनस आय अपॉन मायनस आय. हे काय केलं इथे, हे रॅशनलायझेशन केलं. ठीक आहे. हे आहे तसं सेकंड स्टेप, सेकंड जे आहे टर्म ती आहे तशीच ठेवली. 1 अपॉन ए आय अपॉन मायनस आय स्क्वेअर एस. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला असं मिळेल. पुन्हा इथून कॉमन काढले 2i. 2i अपॉन एस स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये ए 2i अपॉन एस स्क्वेअर कॉमन काढलं, ए एस कॉस एस ए मायनस साइन एस ए. हे फायनल आन्सर. ठीक आहे. हे जस्ट तुम्हाला कसं आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये जसं आपण इंटिग्रेशन घेत गेलो, बाय पार्ट रूल असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन मधले कॉस आणि साइन थिटाचे फॉर्म्युले असतील, ते सगळे यूज करत करत आपल्याला इथं सुद्धा फोरियर ट्रान्सफॉर्म फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सेम नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट example, find Fourier transform f of x is equal to 1 when mod x is less than a and 0 when mod x is greater than a. सेम आता जसं केलं तिथं सेम, फक्त टी च्या जागी 1 आहे. बरोबर आहे. मॉड एक्स इज लेस दॅन ए म्हणजे -a टू a ओपन इंटरवल, आणि मॉड एक्स इज ग्रेटर दॅन a म्हणजेच a पेक्षा मोठं सगळं x म्हणजे ए टू मायनस ए असा इंटरवल येईल. इथं -a टू a आहे, इथं a टू -a. ओके. ठीक आहे. सेम वर जसं आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये जसं केलंय तसंच इंटिग्रेशन सेपरेट करायचं, x इज इक्वल टू -y पुट करायचं सेम. ठीक आहे. सेम आहे, सगळ्या स्टेप्स मी लिहिलेल्या आहेत, तुमच्या लक्षात येईल.